18 नोव्हेंबरला आमदार रवी राणा यांची शक्ती प्रदर्शन रॅली निघाली असता रॅलीत एका महिलेचं मंगळसूत्र हरवलं। अन्य एका महिलेला ते सापडलं। तिने ते मंगळसूत्र आमदार रवी राणा यांच्या सुपूर्द केलं। 7 ग्रॅमचं सोन्याचं हे मंगळसूत्र राजापेठ ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या महिलेचं हे मंगळसूत्र होतं त्या महिलेला परत दिलंय। आमदार रवी राणा यांची 18 नोव्हेंबरला शक्ती प्रदर्शन रॅली निघाली। या रॅलीत सहभागी असलेली महिला शकुंतला हाटिंग यांचं मंगळसूत्र हरवलं। रॅलीच्या गर्दीत हे मंगळसूत्र एका महिलेला सापडलं। तिने ते आमदार रवी राणा यांच्याकडे दिलं। युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी 7 ग्रॅम सोन्याचं हे मंगळसूत्र राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या उपस्थितीत शकुंतला हाटिंग यांच्या स्वाधीन केलं। मी राजापेठ प्रभागातील समाजसेवक पंकज बुबळे रविभाऊ राणा यांचा कार्यकर्ता आहे। 18 तारखेला आमच्या भाऊची भव्य दिव्य अशी रॅली होती। सर्व माझ्या मातृशक्ती महिला भगिनी तिथे आल्या होत्या। त्या रॅलीमध्ये भरपूरशा महिला भगिनी चालत होत्या। त्यातील एका महिलेची पोत हरवलेली होती। त्या महिलेची पोत जेव्हा आमची रॅली संपली त्यावेळेस एका महिलेने भाऊजो रविभाऊ राणा यांच्याजवळ आणून दिली। त्यानंतर रविभाऊ राणा यांनी मी आणि माझी पत्नी जयश्री पंकज बुबळे हिच्याजवळ जमा केली आणि त्या दिवशी अनाऊन्स केलं की ज्याही महिलेची पोत असेल ती पंकज बुबळे यांच्याकडून घेऊन जावी। तरी त्यामुळे आम्ही या महिलेचा बरेचशा वेळ 4-5 वेळा पोलीस स्टेशनला येऊन शोध घेतला। प्रत्येक पोलीस स्टेशनला कॉल करून विचारलं की कोणी महिलांनी आपल्याकडे रिपोर्ट दिलेला आहे काय, परंतु काही दिवसानंतर 2-3 दिवसा अगोदर ती महिला आमच्या घरी आली आणि माझ्या पत्नीला विचारू लागली का पंकज भाऊ आमचं काम करेल का। तर ती माझ्या पत्नीला विचारलं तिने माझी अशी प्रकारची पोत हरवली आहे। तर माझ्या पत्नीने तिला सांगितलं की तुझी पोत मिळालेली आहे मावशी, आम्हाला तुला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देतो। त्यावेळेस मी पुनीत कुलट साहेबांना व सर्व माझे जे मित्रमंडळी आहे DB स्क्वॉड पोलीस मित्र पोलीस कर्मचारी सर्वांना सांगितलं की अशा प्रकारची पोत मला मिळालेली आहे, त्या महिलेला आपल्याला द्यायची आहे। तेव्हा पुनीत कुलट साहेबांनी आज आम्हाला इथे बोलावून आम्ही त्या महिलेची पोत आमच्या रविभाऊ राणांनी आम्हाला सांगितलं। फोनवर मी भाऊशी बोललो की भाऊ ती महिला येत आहे। भाऊनी सांगितलं पोलीस प्रशासनासमोर ती पोत या महिलेच्या स्वाधीन कर आणि तिला देऊन टाक। आज मी त्या आजीची पोत त्या महिलेला वापस केलेली आहे आणि रविभाऊ राणांचे पण ती आजी आभार मानत आहे। आणि आम्ही सुद्धा नेहमी रविभाऊ राणांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतो। हीच फक्त